विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध, भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही. मिलिंद नार्वेकर अंबादास दानवेंशी चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीमधून काँग्रेसची माघार, उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा. लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. तुम लढो, हम कपडा संभालते हैं, अशी ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचले. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी. अर्ज भरण्याच्या तासभर आधी शिंदेंची घोषणा. प्रहारचं शिवसेनेत विलिनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या 6 उमेदवारांकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडून अर्ज. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तटकरे आणि भुजबळांचीही उपस्थिती. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकींची प्रतिक्रिया. टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल. पश्चिम बंगालमध्ये माटी मानुषचं सरकार बनवणार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त. खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल. दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड. विदर्भात 2 उष्णतेची लाट कायम, तर 2 मे पासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी. मुंबई पुणे मिसिंग लिंक उद्यापासून सेवेसाठी खुला. मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. यामुळे एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका.